दिलं जातं। दुर्दैवानं सत्ताधाऱ्यांची मनसुबा आहे की विरोधी पक्षनेता दोनही सभागृहाचे नाही आणि दोनही सभागृहाचे विरोधी पक्षनेते रिक्त आहे। ज्यांचे हे दोनही पद संविधानिक पद आहेत असं आम्ही म्हणतो आणि आहेतच। मुळात दोनही संविधानिक रिक्त पदे ठेवून संविधानाचा वर अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहा पाण्याला जाण्याचा आम्ही टाळलाय आणि म्हणूनच आज चहा पाण्यावर बहिष्कार टाकलेला आहे। त्याबरोबर अनेक प्रश्न आहेत। महाराष्ट्रामध्ये दररोज 6 ते 7 शेतकरी आत्महत्या करतोय। शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणून सांगून मतं घेतलीत आणि आता तारीख पे तारीख देत आहेत। जूनचा मुहूर्त काढण्याचं सांगितलं जात आहे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा पत्ता नाही। तर विरोधकांची ही पत्रकार परिषद सुरू आहे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून। आता मी सुरुवातीलाच सांगितलं की 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाचे त्यावेळी जनता दल होतं, मला माहित नाही भास्कररावजी सांगू शकतील, 14 आमदार होते। त्यावेळी सुद्धा विरोधी पक्षनेते पद दिलं गेलं होतं। 2085 मध्ये भारतीय जनता पक्षाचे 16 आमदार होते, तरी पण त्यावेळेस विरोधी पक्षनेते पद दिलं गेलं होतं। आम्ही कधीही काँग्रेसनी तत्कालीन आम्ही सत्ताधारी म्हणून ते संविधानिक पद रिक्त ठेवलं नाही। पण विरोधकांची भीती वाटते की काय, किंवा सरकारला मनमानी कारभार करायचा आहे, वाटेल त्या पद्धतीनं राज्याचा गळा हाकायचा आणि काम करायचं आहे। त्यामुळे ही दोन्ही पदं रिक्त ठेवून जर चहा पाण्याला बोलवत असतील तर त्यावर बहिष्कारच टाकणं बरं हे समजून आम्ही तो निर्णय घेतला आहे। मला सुरुवात आम्ही या राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेली। प्रचंड शेतकरी संकटात आहे, अडचणीत आहे। कापूस सोयाबीनच्या संदर्भात काही बोलतील, पण त्यामध्ये आज तरी जे कापसावरचा आयात कर होता तो 11% शून्य केल्यामुळे येथील कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात आहे। लांब धाग्याचा कापूस हेक्टरी 30 क्विंटल घेण्याचा आता नवीन सुधारित जी आर आणला, तरी त्यामध्ये विदर्भातील अनेक शेतकरी जो सीसीआयला कापूस पाहिजे तो कापूस उत्पादन करत नाही। म्हणजेच या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम या सत्ताधाऱ्यांकडून होतो आहे। दररोज त्यामुळेच आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा रोज 8 शेतकरी आपल्याला दिसत आहे। खरं तर देशभरामध्ये 1,12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या 2014 पासून, पण त्यातील 38.5% शेतकरी हे महाराष्ट्रातील आहे। हे सत्ताधाऱ्यांना भूषणावं आहे का, हे या ठिकाणी विशेष करून सांगावं लागेल। राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या एनसीआरबी आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 2025च्या पहिल्या 8 महिन्यात 1,183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि 2024 मध्ये तर हा आकडा दररोज सरासरी 7 प्रमाणे होता, म्हणजे 2,706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। यावरूनच विदर्भ आणि मराठवाड्यातला शेतकरी कुठल्या संकटात आहे हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिसून येते। कसले नतभ्रष्ट सरकार, तीनही जण भांडत आहेत, पण शेतकऱ्यांच्याकडे मात्र यांचं लक्ष नाही। यांनी जो प्रस्ताव पाठवला गेला ते म्हणतात की 27 नोव्हेंबरला प्रस्ताव पाठवला। केंद्रीय मंत्री कृषी मंत्री म्हणतात की आमच्याकडे अतिवृष्टी संदर्भातला मदतीचा प्रस्तावच आला नाही, तो प्रस्ताव कदाचित गृहमंत्र्यांकडे अडकून पडला होता, अशी काही चर्चा आहे। आणि अद्यापही राज्याला
कुठलीही शेतकऱ्यांच्यासाठी मदत मिळाली नाही अशा शेतकरी विरोधी सरकारच्या चहा पाण्याला जाण्याचं औचित्य आम्हाला वाटत नाही. मी या पलीकडे पुन्हा सांगेल आपल्याला की राज्यामध्ये शेतकऱ्यांचा अवमान करण्याची चळावळच चालली आहे. अजित पवार आमचे उपमुख्यमंत्री म्हणतात की हे शेतकरी फुकटे आहे. यांना कितीही कर्ज दिला तरी व्याजाचे पैसे 0% व्याजदराने दिल्यानंतरही हे फुकटे कर्ज नाही फेडत नाही आणि सारखं फुकट कर्ज कसं मिळेल यासाठी ताव फोडत असतात. हे म्हणणारे राज्याचे एक उपमुख्यमंत्री आहेत. शेतकऱ्यांना फुकट म्हणून हिणवणाऱ्यांना आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी तर कहरच केला. सोसायटी काढायची, कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्ज मागायचा हा नवीन धंदा शेतकऱ्यांनी सुरू केला असं ते विखे पाटील म्हणतात. म्हणजे या राज्यातील या नेत्यांनी, भारतीय जनता पक्षाच्या आणि सत्तेतील नेत्यांनी पदोपदी शेतकऱ्यांच्या भरोश्यावर विरोधकांची पत्रकार परिषद सुरू आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार ह्या पत्रकार परिषदेमध्ये बोलतात. सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर का बहिष्कार टाकला हे विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलंय. शक्यता असून सुद्धा विरोधी पक्ष आणि यामध्ये राज्याची आर्थिक स्थिती पूर्णतः बिघडलेली आहे आणि राजकोषीय तूट सुद्धा प्रचंड वाढली आहे. निधी वाटपामध्ये सुद्धा प्रचंड भेदभाव. विकासासाठी निधी फक्त मुंबई, पुणे, ठाणे इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि 25% कमिशनसाठीच हा निधी वापरला जातो आहे. निकृष्ट दर्जाची कामं केली गेली आहे. मेघा इंजिनिअरिंग सारख्या कंपनीवर 3000 कोटी रुपये अतिरिक्त खर्चवून म्हणजे तिजोरीवर बोजा टाकून टेंडर दिल्यामुळे कोर्टाने गंभीर ताशेरे ओढले होते आणि त्यानंतर तो निविदा रद्द करून 3000 कोटी कमी करावे लागले. यावरून भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात फोफावलेला आहे हे राज्यातील जनतेला आता दिसत आहे. आणि यासाठी हे सर्व बघितल्यानंतर राज्य पूर्णतः दिवाळखोरीकडे निघालं आहे. आणि या मोठ्या शहरामध्ये जो पैसा खर्च केला जातो आणि लहान शहरे या संपूर्ण विकासाच्या पासून दूर गेली जाईल. आणि त्याही पलीकडं या संदर्भात मुख्यमंत्री विदर्भातले असून विदर्भाकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. विदर्भाकडे दुर्लक्ष करून तिजोरी कशी खाली होत आहे, तिजोरी खाली होत असताना कर्जाचा डोंगर किती मोठा होत आहे हे सुद्धा बघण्याची आवश्यकता आहे. वारंवार सरकार मोठमोठ्या पुरवणीच्या मोठ्या रकमांचं पुरवणी मागण्या सादर केले जातात. त्यामध्ये पण कधीच डॉक्टर आणि शिक्षक भरती किंवा शहरातील पायाभूत, छोट्या शहरातील पायाभूत सुविधाकडे सरकारचं अजिबात लक्ष नाही आहे. एक लाडकी बहीण म्हणून पाठ थोपटणाऱ्या सरकारचं लाडक्या बहिणीच्या रक्षणाकडे, सुरक्षितेकडे पूर्णतः दुर्लक्ष झालं आहे. राज्यात 18 वर्षाखालील लाडक्या लेकी आमच्या छोट्या मोठ्या चिमुकल्या या पूर्णतः असुरक्षित आहेत. 2021 ते 25 मध्ये या राज्यामध्ये लहान मुलीवरील अत्याचारांचे 37,000 गुन्हे दाखल झालेले आहेत. महिलावरील अत्याचारांचे दररोज 24 अल्पवयीन मुलीची छेड आणि अत्याचारचे गुन्हे नोंदले जात आहेत. राज्यात सर्वात जास्त अल्पवयीन मुलीवरील अत्याचारामध्ये मुंबईमध्ये तर घटना मोठ्या प्रमाणात आहेतच, पण अत्याचारामध्ये महाराष्ट्र हा आता 1 क्रमांकावर पोहोचलेला आहे. लहान मुलीच्या छेडखानी, अत्याचारामध्ये आणि त्यांच्यावर झालेल्या